राज्यात महायुतीत अजित पवारांना एकटं पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे का? असा प्रश्न आता राज्यातील अनेक लोकांना पडलाय आणि राजकीय वर्तुळात त्या चर्चाही सुरू झाल्या आहेत. आपल्यासोबत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आहेत. ही जी चर्चा सुरू आहे की अजितदादांना एकटं पाडण्याचा प्रयत्न होत आहे. यात काही तथ्य वाटतं का तुम्हाला? नाही, मागील काही घटना बघितल्या तर शेवटी बऱ्याच गोष्टी म्हणजे आता विधान परिषदेच्या नाशिकच्या पण निवडणुका आहेत. त्यात सुद्धा असं कळलं की शिंदे गटाने राष्ट्रवादीला म्हणजे भारतीय जनता पार्टीने तिथे पाठिंबा राष्ट्रवादीला न देता उबाठा गटाच्या उमेदवाराला दिला असं समजतं. बऱ्याच काही अशा गोष्टी येतात की साधारणपणे ऑर्गनायझरपासून ही सगळी मालिका सुरू होते. आता मी पण बोललो त्यावर. रामदास कदम पण काल परवा काय बोलले त्याच्यावर पण आम्ही उत्तर दिलं. तर हे दिसतंय बहुतांशी की एकटा पाडण्याचा प्रयत्न होतोय. मात्र आमची विनंती अशी आहे की त्यांनी एकटा पाडण्याचा प्रयत्न अजितदादांना करू नये, महायुतीच्या दोन्ही घटक पक्षांनी. आमचे वरिष्ठ आम्हाला नेहमी वारंवार ताकीद देत असतात. मी पण ताकीद ऐकतो. पण याचा अर्थ कोणीही यावं आणि बोलावं हे मात्र काही खपून घेतलं जाणार नाही. विधानसभा निवडणुकीत अजितदादांनी वेगळं लढावं यासाठी सर्व हे सुरू असल्याची चर्चा आणि आरोप होतो आहे. अजितदादांनी महायुतीला सोडून जावं आणि एकटं लढावं यासाठी प्रयत्न सुरू आहेत असं वाटतं का? नाही, काही लोकांचे असेच प्रयत्न आहेत की महायुतीमध्ये अजितदादांनी राहू नये, स्वतःच त्यांना पहिल्यांदा डॅमेज करणे आणि नंतर त्यांना तिथून स्वतःहून ते गेले पाहिजे असा मानसिक त्रास देणे. पण असं जर ते डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतील तर ते काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष होऊ देणार नाही. असं जर झालं तर प्लॅन बी काय आहे पक्षाकडे? जर अजितदादांना एकटं लढावं लागलं तर पुढचं काय तुमची रणनीती असेल? नाही, जर एकटं लढावं लागलं तर पहिला प्रयत्न हाच असेल की स्वबळावर लढायचं का. आता काही आमदारांचं म्हणणं आहे की महायुतीत लढलो पाहिजे कारण महायुतीत त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांची ताकद आहे. काही आमदारांचं म्हणणं आहे की स्वतंत्र लढू, पण जागेच्या वाटपासंदर्भात जर 50-55 जागेवर बोलवण होत असेल विधानसभेची तर मग मात्र स्वतंत्र वेगळा निर्णय पक्ष घेऊ शकतो किंवा तो वरिष्ठ पातळीवरचा निर्णय त्यामध्ये ते बोलणार नाही. पण असंही त्यांनी समजू नये आमच्या मित्रपक्षांनी की अजितदादा निवड एकटेच आहेत आणि एकटेच लढतील. राजकारणात काही होऊ शकतं. प्रकाश आंबेडकरांची एक मोठी ताकद महाराष्ट्रात आहे. आंबेडकरांचा वैचारिक आणि रक्ताचा वारसा त्यांच्याकडे आहे. तुम्ही फुले शाहू आंबेडकरांचं राजकारण करत असल्याचं वारंवार म्हणता. तर हे दोन विचार एकत्र येऊ शकतात का? आता हा सर्वार्थानं वरिष्ठांचा निर्णय आहे. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज म्हणून मी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांना नेहमीच आदर्श मानत आलो. राजकारणामध्ये अजितदादा माझं सुरुवातपासून आदर्श राहिलेले आहेत. तसं समाजकारणातही बाळासाहेब आंबेडकरांना मी नेहमीच मानत आलो. भले मी वंचित बहुजन आघाडी पक्षाचा नाही, पण बाबासाहेबांचा वारसदार आणि ते इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांचा पक्ष आहे वंचित बहुजन आघाडी. त्यामुळे एक शिवशाहू फुले आंबेडकरांचे वारसदार आणि एक कार्य करणारे अजितदादा ही जोडी जर महाराष्ट्रात आली तर मला असं वाटतं याच्यापेक्षा गोड क्षण आमच्यासाठी नसेल. आता अर्थातच ते अजितदादांवर आणि बाळासाहेबांवर अवलंबून आहे. पण माझ्यासारख्या कार्यकर्त्याची मात्र ती भावना आहे की आंबेडकरी चळवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत जर आली तर महाराष्ट्राचं दिशा आणि पुढचं राजकारण फार वेगळं असेल. त्याच्यामुळे तुम्ही जे बोललात त्याबद्दल मला फार आनंद वाटला. कारण बाळासाहेब आंबेडकरांना ज्या पद्धतीने मनस्ताप महायुतीमध्ये महायुतीने त्यांनी ऑफर दिली होती. महाविकास आघाडीमध्ये ज्या प्रकारे संजय राऊतांनी त्यांना त्रास दिला, नाना पटोले साहेबांनी त्यांना त्रास दिला आणि शेवटी त्यांना जसं आता सुरू आहे की तुम्ही निघूनच जा असं निघायला भाग पाडलं. आणि अशा व्यक्तीला कारण शेवटी एक लक्षात घ्या, बाबासाहेबांचं नाव घेणं वेगळं आणि बाबासाहेबांच्या कृतीत काम करणं वेगळं. महाविकास आघाडीने त्यांचा वापर करण्याचा प्रयत्न केला, पण तो प्रयत्न माझ्या अभ्यासानुसार बाळासाहेबांनी हाणून पाडला. आणि आज जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजितदादा हे महाराष्ट्रात सर्वात बुलंद नेते आहेत आणि खांद्याला खांदा जर भिडला तर मग मात्र महाराष्ट्रात वेगळं चित्र निर्माण होतं. दोन्ही नेत्यांची फार जवळचे कौटुंबिक आपुलकीचे संबंध तुमच्यात बाळासाहेब आंबेडकरांशी आहेत, अजितदादांची तर आहेतच. मध्यस्थ म्हणून दोन्ही नेत्यांमध्ये समन्वय साधण्याची भूमिका तुम्ही घेणार आहात. समन्वय साधण्यात एवढा मी नक्कीच मोठा नाही, पण शेवटी हा निर्णय वरिष्ठ पातळीवर ठरतो. पण एक असतं की दुवा म्हणून हरकत नाही. मला माझ्या पक्षाने जर सांगितलं तर मी बाळासाहेबांच्या घरी अनेकदा जाऊ शकतो. कारण मी फक्त त्यांना वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष म्हणून किंवा सर्वेसर्वा म्हणून पाहत नाही, अध्यक्ष म्हणून पाहत नाही. तर ते बाबासाहेबांचं रक्त ते आहेत आणि आम्ही त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. मागे तुम्हाला आठवत असेल धम्मचक्र प्रवर्तन दिनाला मी नेहमी भेटतो आणि मी त्यांचं स्वागत केलं. त्यावेळेस अनेक लोकांच्या पोटशूळ उठला, माझ्यावर टीका टिप्पण्या पण झाल्या. पण उत्तर देताना मी हेच म्हटलं की मी बाळासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतो हे बरोबर आहे, पण ते बाबासाहेबांचं रक्त आहे त्याच्यामुळे मी त्यांना अत्यंत नम्रतेनं अभिवादन करतो.
आणि हा दुवा होण्याचं भाग्य जर मला भेटलं तर माझ्यासारखा भाग्यवान मीच असेल. शेवटचा प्रश्न विचारतो. दोन्ही नेते सर्वार्थाने डॅशिंग आहेत. वैचारिकदृष्ट्या असो किंवा कामाच्या बाबतीत असो किंवा बाकी इतर प्रशासकीय अनुभव असो. तर दोन्ही नेते जर एकत्र आले तर महाराष्ट्राच्या विधानसभेत नंतरचं राजकारण जे आहे ते कसं असू शकतं, कसं पाहता? नक्कीच बघा, तुम्ही मागे एकदा त्यांचा इंटरव्ह्यू केला होता स्वतः बाळासाहेबांचा, आणि त्यात ते बोलले होते की अजित पवार हे एक वेगळे व्यक्ती आहेत, ते वेगळे राजकारणी आहेत. त्यांच्या पोटात एक आणि ओठात एक असं नसतं, ते त्यांच्या पोटात जे असतं तेच ते बोलतात. आणि दोन्ही डॅशिंग आहेत. दोन्ही शिवशाहू फुले आंबेडकरांचे वारसदार आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा आणि महाराष्ट्राच्या राजकारणाची झालेली दशा ही जर बदलवायची असेल, आणि भविष्यात जर हे दोघं एकत्र आले, आज पालखी सोहळ्यात मी होतो, पांडुरंगाचरणी प्रार्थना करतो की जर हे दोघं एकत्र आले तर महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे महाराष्ट्रामध्ये संविधानाचा एक ध्वज आपल्या मंत्रालयावर फडकलेला दिसेल. शेवटचा आणखी एक छोटासा प्रश्न आहे. महायुतीनं ज्या पद्धतीनं अजित पवारांना डॉमिनेट करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, तर तुम्ही जो अपेक्षा व्यक्त केली, प्रकाश आंबेडकरांसोबतची चर्चा भविष्यात कधी सुरू होऊ शकते किंवा पक्षाच्या पातळीवर असे जो विचार आहे तो कधी मांडला जाऊ शकतो? नाही, ही अर्थातच माझी भावना आहे, मी भावना मांडली. आपल्या चॅनलच्या माध्यमातून साहेबांपर्यंत पण ती जाईल, बाळासाहेबांपर्यंत आणि दादांपर्यंत पण जाईल. आणि जर असं ठरलं तर मला असं वाटतं आता विधानसभेचा कार्यक्रम पण जाहीर झाला आहे. सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये निवडणुका आहेत आणि तात्काळ दोन्ही नेते एकत्र आले पाहिजे असा प्रयत्न एक कार्यकर्ता म्हणून मी करेल. अर्थातच हे माझं वैयक्तिक मत आहे, हे काही पक्षाचं अधिकृत मत नाही, तर उलट मला नेहमीप्रमाणे तंबी दिल्या जाईल. पण हे माझं वैयक्तिक मत आहे आणि ते मांडण्याचा अधिकार मला आहे. मला असं वाटतं की ही जर घडामोड झाली तर महाराष्ट्रामध्ये फार मोठा भूकंप होईल. महाराष्ट्राच्या राजकारणानं मागच्या 5 वर्षात अनेक वळणं घेतली, मात्र या वळणावर जरा विसावू या वळणावर असं म्हणत अमोल मिटकर यांनी प्रकाश आंबेडकरांना मैत्रीसाठी साथ घातलेली आहे आणि पक्षाकडे अशी मागणी केली आहे की दोन नेते जर एकत्र आले तर महाराष्ट्राला एका नव्या उंचीवर दोन्ही नेते नेऊ शकतात आणि हा प्रयत्न होणं पुढच्या दृष्टीनं आणि पुढच्या भविष्याच्या राजकारणाच्या दृष्टीनं फार महत्त्वाचं असल्याचं आमदार अमोल मिटकर यांनी स्पष्ट केलं आहे. उमेश शरवणे, एबीपी माझा, अकोला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.